एक ओव्हर नंतर आलेला एक शॉट खेळला बरोबर उतर जातो चालेल ना एक ओव्हरच्या अगोदर झालेला सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला संजय, नॉट स्ट्राईक ला अतुल आणि बॉलिंग मार्कवरती दर्शन. पहिले षटक हाताळण्यासाठी दर्शन गोराणे. न्यू बॅट्समॅन आपण इन पाहतोय मिस्टर मिलिंद यांना. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शत्रक्षक पाहिलं तर कव्हर रिझल्ट मध्ये शत्रक्षक तैनात होते आणि एक चांगला थ्रो केला, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या एका धावेने संघाचा श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन झालाय या एका धावेने. अतुल सोरुंग यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. एक सिंगल धाव. दर्शनाचा केबल ट्रायपॉडची बॅग कट आहे लेग बाय झाली ना लेग बॅकचा इशारा होता पंचांचा. एक सिंगल धाव लेग बॅकच्या रूपामध्ये. लक्षकडे आहे तुझं. पाच चेंडूचा खेळ झाला, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्या पॉवर प्ले षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करताना पाहिलं आपण दर्शनांना. पुढचा बॉल दर्शनांचा अतुलसाठी. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि चेंडू सगळं पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. केबल ट्रायपॉड बघ आलवी लागला परत या आमच्याकडचा भाग पडा आज झाला बघ. राईट साइड वरती कर. तीच साइड आहे ना राईट साइड वरती कर फक्त. चला भातपाडा संघाने हा बस टॉस साठी यायचं आहे. भातपाडा संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचं आहे. जेवढे स्पोर्ट्स वाळू संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून टॉस साठी यायचं आहे. ही मॅच संपायच्या अगोदर तुम्ही जर नाही आलात तर पॅनलाइज केलं जाईल. दुसरी षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती नितेश टोकरे यांना पाहतोय. यावेळेस काय फटका असा झालाय, हाफ ट्रॅकला बॉल होता आणि पूर्ण केला गेला आणि सरळ पाठवलाय मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकारासाठी.
बघा, जर 48 धावा कंप्लीट करते असतील तर असे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. तर पहिलं तर अतुलच्या पायावरती पाय ठेवून आपण पाहिलं तर पायावरती पाय ठेवून मिनी त्यांना सुद्धा एक मोठा फटका खेळताना पाहिलं. चांगली फलंदाजी करताना पाहतो आपण दोन्ही फलंदाजाला. नितेश यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल नितेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत शत्रुशेत तैनात आणि बघा खूप सुंदर झेल घेतलाय आणि संपतो इकडे मिलिंदांचा खेळ. सेकंड विकेट डाऊन. नवनाथ येईल आता का धीरज येईल. धीरज 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 लेफ्टी. कुमार कुमार आहे. नवीन फलंदाज मॅन इन गोल्डन आर्म कुमार बिंदांना पाहतोय. जगदंब चषकामध्ये कुमारांनी काय फलंदाजी केली होती अप्रतिम. तोच फलंदाज आपण पाहतो तर बॅटिंग मार्कवर थोडसा उशीर होता पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा नितेश बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस खोलगट टप्प्याच्या बॅक टू द बॉल खेळला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण नितेश यांच्याकडून 2 धावा गेल्या असते तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव दिली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण स्वतः फॉलो थ्रू मध्ये नितेश यांच्याकडून. धावसंख्या जवळपास 16 ऑन बोर्ड. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाय अँड हँडसम बॉल गेलाय सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 22 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 22 झालं. दोन मिनिटं फक्त ओव्हर होऊ दे. 2 बॉल. पुढचा बॉल नितेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा अर्ध्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. नितेश यांच्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 13 धावा 5 चेंडूमध्ये जवळजवळ बनवलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा बॉल स्लॉट मध्ये असावे पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. षटक संपते. दुसरं आणि 2 षटकार समाप्त होतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. चल टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतील आय ग्रुप भटपाडा, दुसऱ्या बाजूला जेता स्पोर्ट्स वाले दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पद्मजी शेलकांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना कृपया करून व्हीआयपी डायल्स वरती येऊन बसायला आम्ही आमंत्रित करतोय. पुन्हा मॅच मध्ये जातो आपण. यावेळेस पाहिलं तर पहिलेच चेंडू नवीन गोलंदाज आपण पाहतो आकाश टोकरे यांना. धीरजने एक सिंगल काढून स्ट्राईक रेडी केले. अतुल त्यांना स्ट्राईक दिले.
ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत जगदीशजी माळी, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. त्यांना कृपा करून आमंत्रित करतोय. आदरणीय सन्मान्य जगदीशजी माळी त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढच्या मॅचचा छापसा कॉल आहे. वालीव संघाने नाणेफेक जिंकलेले प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी भातपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. थोड्याच वेळात ही मॅच सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन बलाढ्य संघ समोर असतील. पुन्हा एकदा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये जातोय. यावेळेस पहिल्याचं समीकरण आता येऊन पोहोचलंय. या षटकाचा विचार करा, 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आकाशांचा फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे या षटकामध्ये कमबॅक केलाय गोलंदाज आकाश यांनी. अजून आपल्याला 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावा, हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस काय फटका सजवलाय, परंतु शत्रुघ्न दिवत येणार होता, मिस्टामिंग झाला होता. चेंडू बराच काळ हवत होता. उंची जास्त गेली होती, लांबी कमी आणि त्याच कारणाचा पालक विकेट डाऊन होते. धीरज कुमार बॅक टू द आउट. कॉन 18 पाहिजे. 3-6 ची मॅच. 12-20 पाहिजे ना. बघा, 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता होती आणि काय शतक हाताळलंय, अप्रतिम शतक हाताळलंय आकाश टोकरे यांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर नवनाथ यांना. शेवटचे षटक हाताळण्यासाठी 18 डावा डिफेन्स करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय नंदकुमार टोकरे. बॉलिंग मार्क वरती अतुल सुरुंग जोपर्यंत बॅटिंग मार्क वरती असतील, खेळपट्टीवरती उभे असतील, तोपर्यंत अशा पल्लवीत असतील जगदंब स्पोर्ट्स पेंढीपाडा संघाच्या. आणि नवनाथ सुद्धा आता बॅटिंग मार्क वरती पाहतोय. आणि हे 2 फलंदाज पाहिलं तर आधारस्तंभ आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढीपाडा संघाचे. पहिला बॉल अतुल साठी. यावेळेस काय चेंडू, आता ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, खोडून काढलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात आणि अतुल सोडून रनआउटच्या रूपामध्ये डगआउटवर जाताना पाहतोय. बघा, मोठा मासा लागला जळायला. गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची, परंतु पाहिलं तर दोन्ही गाड्यांना जवळजवळ येऊन थांबल्या होत्या आणि अपघात झालाय तो अतुल सोडून यांचा. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आले. आता पूर्णपणे पाहिलं तर नवनाथ त्यांच्या खांद्यावरती संघाचा भार आता येऊन पडलेला आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. तर पाहतोय का डावखुराचा फलंदाज नॉन स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय धीरज. बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढीपाडा संघाची, परंतु आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. संघ थोडासा पाहिलं तर पिछाडीवरती आहे. वडापाव सांगा. आज गुरुवार आहे, दत्त जयंती देवळात जायचं संध्याकाळी. यावर कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केल्याने धीरजांना स्ट्राईक वरती आणले. 4 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण एक बिग फाईट आपण पाहतील. आज सर्व संघ पाहिले तर ताकदवर संघ आहेत. आजच्या दिवसामध्ये सर्व सामने परत रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. निलेश सांबरे, संदीप सांबरे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला.
4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एक डावखुरा आता फलंदाज धीरज बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. धीरज यांच्याकडे कॅलिबर आहे मोठे फटके खेळण्याचं, परंतु आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला फटका सजवला ऑन साईडला, ऑफ साईडला शत्रुशक्तीवर तयार होता. होते चुकी, बघा चुकी होते आणि चौकार जातोय. बघा मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडंसं रोमांचक येताना पाहतोय. समीकरण झालंय 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजून 3 चौकार असेच जर लागले तर सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढीवाडा संघ जिंकू शकतो, परंतु जर तरला थारा नाही. आता मोठा फटका आलाय, अजून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 बॉल वरती 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. धीरज ऑन स्ट्राईक. यावेळेस पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल सेव पाठवलाय. विकेट डोक्यावर 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार. बघा धीरज आल्यात, लेट आल्यात पण थेट आल्यात. 6 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू मध्ये. 2 बॉल 6 रन. नंदकुमार पाले तर थोडस आता अडचणीमध्ये येताना पाहतोय, दबावामध्ये येताना पाहतोय गोलंदाज नंदकुमारांना. 2 बॉल 6 ची आवश्यकता. धीरज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या खालच्या टोला लागला, चेंडू सह जातोय निर्धावच्या रूपामध्ये. बघा अजूनपर्यंत सामना पाहिला तर थोडासा रोमांचक झालाय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मोठा फटका येणं गरजेचं आहे. बघा आता मला वाटतं दोन्ही साईडला दर्पण आहे. कोणताही संघ या सिच्युएशन मधून बाहेर जाईल हीच ती वेळ आहे धीरजांना स्वतःला सिद्ध करण्याची. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश. मोठा फटका येईल का? 1 बॉल 6. बघा काय चेंडू आता अप्रतिम आणि सामना जिंकला तो पानखंड स्पोर्ट्स बुवा संघाने. हळलक 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 जगदंब स्पोर्ट्स पेंढीवाडा.